जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश कसंबे आपल्या शॉर्ट स्टडी मास्टर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अधिकाधिक मार्क मिळण्यासाठी अत्यंत आपल्या साध्या तुमच्या शब्दामध्ये व्याकरणाची कोणत्याही प्रकारची व्याख्या संज्ञा क्लिष्ट पद्धतीनं वापरता फक्त आणि फक्त तुमच्याच शब्दामध्ये साध्या भाषेमध्ये मराठी व्याकरण पाहण्यासाठी आमच्या शॉर्ट स्टडी मास्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणातील सर्वात मोठा भाग आणि तो म्हणजे समास। विद्यार्थी मित्रांनो, समास, आता या समासामध्ये कोणत्याही प्रकारची व्याख्या तुम्हाला पाठ करायची नाही आहे। फक्त परीक्षेमध्ये तुम्हाला शब्द दिलेले असतात, त्या शब्दावरूनच तुम्हाला समास ओळखायचा असतो। समासाचे हे साधारणतः 4 मुख्य प्रकार, ज्यात अविभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि चौथा बहुव्रीही समास। विद्यार्थी मित्रांनो, यावरून तुम्हाला काय करायचं आहे, फक्त शब्दावरून समास ओळखायचा आहे। आता अविभाव, अव्यय, जे अव्यय असतात, जे शब्दाला जोडलेले असतात, नामाला किंवा सर्वनामाला लागून जे अव्यय असतात, जोडलेले असतात, आणि त्यामध्ये शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय हे सेपरेट असतात। तर जसं वर, खाली, आता याला आपण अव्यय म्हणतो किंवा प्रेपोजिशन ज्याला आपण म्हणतो। तर हे अव्यय, या अव्ययावरूनच तुम्हाला समास ओळखायचा आहे। ज्या शब्दाला, नामाला, सर्वनामाला अव्ययाला जोडून आलेला आहे, समजून घ्यायचा अव्ययभाव समास। मग क्रियाविशेषण अव्यय जर असेल तर ते सेपरेट म्हणून राहील। दुसरा म्हणजे तत्पुरुष समास। आता तुम्हाला तसं जर विचार केला तर इतर याच्यामध्ये सांगितलं जातं की अव्ययभाव, पहिले पद महत्त्वाचे, काही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, फक्त लक्षात ठेवायचा तो म्हणजे शब्द, अव्यय, बस। अव्यय, विभक्ती, अंती, विभक्ती विग्रह केल्याच्या नंतर तुम्हाला ज्या पद्धतीने शब्द त्याला जोडून असला की समजून घ्यायचं की हा अविभाव समास आहे। आता पहा, शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, ज्याप्रमाणे शब्दयोगी अव्यय, झाडावर, वर, पक्षी कसा आहे, झाडावर बसलेला आहे, झाडाला काय केलेलं आहे, झाडा शब्दाला काय केलेलं आहे, वर लागलेला आहे, आणि वर हे काय शब्दयोगी अव्यय। क्रियाविशेषण वर शब्द, तोही क्रियाविशेषण आहे, तोही शब्दयोगी अव्यय आहे, परंतु क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अव्यय यामध्ये फरक काय असतो, तर वर शब्द हा सेपरेट आलेला आहे। अशाच प्रकारे माझ्या घरासमोर रस्ता आहे, हे सुद्धा कसे घरा या शब्दाला नाम, सर्वनाम अशी व्याख्या पाठ करण्याची अजिबात तुम्हाला आवश्यकता नाही। अचानक घरासमोर साप आला, सेपरेट शब्द आला, तर याला म्हणतात अविभाव समास। फक्त विग्रह करायचा, आणि विग्रह केल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला शब्दाला सुरुवातीला जे प्रत्यय लागलेले असतात, आता प्रत्ययाची व्याख्या, विभक्तीची व्याख्या पाठ करण्याची अजिबात आवश्यकता नाही। उपसर्ग म्हणजे काय, समोर लागून शब्द, विभक्ती, उपसर्ग, ज्यामध्ये संस्कृत उपसर्ग आहे, फारसी उपसर्ग आहे आणि द्विरुक्तवाचक शब्द आहे। आता उपसर्गामध्ये कसं आहे, फारसी जर लक्षात ठेवायचं असेल तर हर, गैर, बेदर्द, बेला, बिन, म्हणजे हर, गैर जो बेला है वो दर्द वाली है, दर्द देने वाली है, बस असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। हर बेदर्द, बेला, हर गैर बेला बेदर्द देने वाली है। म्हणजे सुरुवातीला शब्दाला हे शब्द लागून आले असले तर समजून घ्यायचं तो अविभाव समास आहे। आता बघा, अविभाव समासाची व्याख्या, ज्या समासातील पहिले पद हे अव्यय प्रधान असते, तसेच त्याचा क्रिया काही आवश्यकता नाही। अविभाव समासाची व्याख्या पाठ करण्याची अजिबात आवश्यकता नाही, समजलं? तर फक्त शब्द, संस्कृत प्रत्यय, यथा, प्रति असे उपसर्ग सुरुवातीला लागलेले, ते म्हणजे अविभाव समास। आणि दुसरं म्हणजेच द्विरुक्तवाचक, जे डबल, ज्याला आपण पूर्णाभ्यस्त शब्द म्हणतो, जो शब्द जसाच्या तसा येणे, अशा प्रकारचा अविभाव समास असतात। दुशब्द, पदोपदी, पावलोपावली, असे रिपिटेशन ज्या शब्दाला येतात त्याला आपण म्हणतो अविभाव समास। आता तत्पुरुष समास समाजामध्ये
समासाचे किती प्रकार आहे? तर 5 प्रकार. विभक्ती तत्पुरुष, तर यामध्ये विभक्ती पाठ करण्याची अजिबात आवश्यकता नाही. विभक्तीची व्याख्या पाठ करण्याची आवश्यकता नाही. की वाक्यातील जे नाम आणि सर्वनाम असते, या सर्वनामाचा इतर जे शब्द असतात त्याच्याशी जो संबंध येतो त्याला विभक्ती म्हणतो. तर नाम आणि सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दाशी जो संबंध आहे तो त्याला विभक्ती म्हणतो. आता प्रथमा, द्वितीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी ह्याचीही व्याख्या पाठ करण्याची आवश्यकता नाही. एवढं लक्षात ठेवायचं की जेव्हा नामाला, सर्वनामाला चाचीचे, सला, नाते, तया, तून, हून, कडून, इकडून, तिकडून असे शब्द लागून असले की समजून घ्यायचं की हा विभक्ती तत्पुरुष समास आहे. फक्त काय करायचं, सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, ते शब्द योग्य अव्यय जे आहे, समजा ज्या शब्दाला प्रत्यय लागलेला आहे तर त्याचा विग्रह करायचा तो शब्दाचा आणि सरळ सरळ त्याच्यावरून तो व्यक्ती प्रत्यय आहे की नाही तो लिहायचा आहे. तुम्हाला बघा आता तोंडपाठ, बरोबर आहे. तोंडपाठ आता तोंडा ने पाठ, ने आला म्हणजे तो ने आला असं समजून घ्यायचं की नेईसा तृतीयेतील आहे बा. काही आवश्यकता नाही पाठ करण्याची. फक्त जे जोडलेला आहे तो शब्द लक्षात ठेवायचा. व्याख्या पाठ करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आता नत्र तत्पुरुष, नत्र तत्पुरुषमध्ये शब्दाच्या सुरुवातीला न, ना अशा प्रकारचे शब्द लागलेले असते. हे नत्र निगेटिव्ह वर्ड, ज्याला नावड, अनावड. आणि हा निगेटिव्ह वर्ड कसं जेव्हा विग्रह करसान तेव्हा क्रमांक 2 वर असला तर समजून घ्यायचं की हा कोणता आहे, नत्र तत्पुरुष आहे. अन्यथा मग आपण तो कुठं जातो, बहुव्रीहीमध्ये जातो. तर हा नत्र तत्पुरुष कसं योग्य नसलेला, निगेटिव्ह नसलेला शब्द कसा आहे, क्रमांक 2 वर आलेला, विग्रहांती क्रमांक 2 वर आलेला आहे. म्हणून तो काय अयोग्य, अनादर, आदर नसलेला आपण असं म्हणू शकतो. नसलेला आदर असा नाही, योग्य वाटत नाही. आणि तसा जर असता तर सरळ सरळ काय झाला असता तर तो आपण बहुनत्र बहुव्रीहीमध्ये गेलो असतो. आता तिसरा म्हणजे कर्मधार्य तत्पुरुष समास. तत्पुरुष समास आता कर्मधार्य, कर्मधार्य याचीही व्याख्या पाठ करण्याची अजिबात आवश्यकता नाही. पहिलं पद विशेषण लक्षात ठेवायचं किंवा आता आपण पाहिलेल्याप्रमाणे क्रियाविशेषण, क्रियाविशेषण आहे का तो पाहायचं. म्हणजे विशेष क्रियेबद्दल माहिती देते. व्याख्या पाठ करण्याची नाही. जी क्रिया वाक्यामध्ये घेतलेली आहे, घडत आहे तर ती मनामध्ये लक्षात ठेवायची आणि त्यावरून लक्षात ठेवायचं की काय विशेष सांगितलेलं आहे. रूपक, उपमान असून तिसऱ्या पदाचा बोध होत नाही. हे एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की याच्यामधून कर्मधार्य तत्पुरुष समाजामध्ये तिसऱ्या पदाचा बोध होत नाही. कारण त्यामध्ये माहिती आहे का, जे बहुव्रीही समाज आहे तर बहुव्रीही समाजामध्ये सुद्धा आपण असे रूपी अशा प्रकारचे शब्द आपण सारखे अशा प्रकारचे काय म्हणतो ना त्याला रूपक वापरतो. तर ते रूपक याच्यातही वापरतात. त्यामुळे कन्फ्युजन न होता काय करायचं आहे तुम्हाला, तर याच्यामध्ये तिसऱ्या पदाचा बोध होत नाही. कर्मधार्य म्हणजे महादेव, महान असा देव, असा, असे, परी असे शब्द आपण कर्मधार्य समाजामध्ये विग्रहात वापरतो. आणि तत्पुरुष कर्मधार्य बहुव्रीहीमध्ये सुद्धा वापरतो. परंतु तिसऱ्या पदाचा बोध याच्यामध्ये होत नाही. एवढा दोघा अर्थाच्या दृष्टिकोनातून असा दोघांमध्ये असा फरक आहे. आता तुम्हाला अलुक तत्पुरुष, अपदाचा अलुक समाजातील पहिल्या पदाचे विभक्ती प्रत्ययाचा लब विभक्ती प्रत्यय हे तसंच राहतो आणि त्याला काय म्हणतो आपण, जसं कर्मरी ई, त्याचा काय आहे, लोप झालेला नाही. ग्रंथकार. नंतरचं पाहू आपण उपपद किंवा कृदंत. उपपद म्हणजे किंवा कृदंते म्हणजे काय, तर तो मूळ धातू आहे. बस एक लक्षात ठेवायचं, जो शब्द निर्माण झालेला आहे तर त्याला नारा, नारी, नारे, बस हे शब्द जोडून जर आलेलं असेल विग्रहांती. मी तुम्हाला काय सांगत आहे, बाकी याच्यामध्ये आणि आपल्या याच्यानं विग्रह करायचा आणि विग्रह केल्याच्या नंतर नारा, नारी, नारे लागलं असलं तर समजून घ्यायचं की हे काय आहे, उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास आहे. व्याख्या पाठ करण्याची अजिबात आवश्यकता नाही. विग्रह करायचा. विग्रह केल्याच्या नंतर आता तोंडी लागणे, डी ई आला आहे की नाही, तोंडी लागणे, ईचा काय झालेला आहे, लोप झालेला. आता द्विगु समास, त्यानंतर द्विगु. आता द्विगु समासामध्ये काय,
सर्वात महत्त्वाचं एकच लक्षात ठेवायचं की काय म्हणतो ना त्याला आपण नंबर्स, ज्याला संख्यावाचक आणि समूह, संख्यावाचक समूहदर्शक शब्द, द्विदल, त्रिदल, त्रिने, चौकोन आला 4, चतुर्मास, पंचमास आणि समूह आहे पंचधातू, 5 धातू एकत्र केले. एकटा नाही, सिंगल नसतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय आहे, सिंगल नसतो. पंचामृत, तर याला म्हणतात द्विगु समास. कसा शब्द फक्त लक्षात ठेवायचा, ज्याला संख्यावाचक आहे आणि समूह दर्शक. संख्यावाचक शब्द ज्याला चौकोन, पंचामृत, षटकोन, द्विदल, त्रिदल अशा प्रकारचे शब्द द्विगु समासामध्ये. सर्वात सोपा जर समास धरायचा, फक्त कसं लक्षात ठेवायचं, समूहवाचक शब्द सहसा तो असला पाहिजे किंवा संख्यावाचक. प्रथम, द्वितीय, तृतीय अशा प्रकारचे अनेक शब्द सुरुवातीला विग्रह केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल. म्हणून विग्रह करणं अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो. विग्रह करा आणि काही विभक्तीची व्याख्या पाठ करायची नाही आहे. नंतर द्वंद्व समास अतिशय महत्त्वाचा. रामायण आणि महाभारतामध्ये आपल्याला माहिती आहे द्वंद्व युद्ध झालं होतं कौरव आणि पांडवांचं. द्वंद्व लक्षात ठेवण्यासाठी एक लक्षात ठेवायचा आणि तो म्हणजे दोन्ही पद, दोन्ही तो शब्द जेव्हा आपण फोड करतो तेव्हा त्या पद दोन्हीही इम्पॉर्टन्स असतात आणि समान दर्जाची असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही समान दर्जाची असतात. कौरव आणि पांडव कसे होते, दोन्ही तुल्यबळ होते, समान होते आणि म्हणूनच द्वंद्व शब्द लक्षात ठेवायचा. आणि दोन्ही शब्द इम्पॉर्टन्स आहे. जेवढी आई महत्त्वाची आहे जीवनामध्ये तेवढेच वडीलसुद्धा महत्त्वाचे. हे द्वंद्व समाजाचं उदाहरण आहे. आता द्वंद्व समाजामध्ये प्रकार आहे, इतरेतर द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व. हे लक्षात ठेवण्यासाठी अतिशय हे महत्त्वाचं म्हणजेच दोनच शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि इतर कोणीही नाही. इतरेतरचा तर काय, यापेक्षा दुसरं कोणीही नाही. म्हणजे जीवनामध्ये आई आणि वडील हे दोन अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून हा समाज कोणता, इतरेतर द्वंद्व समाज. आणि दुसरं म्हणजे विकल्प. जर तुम्हाला आई वडिला व्यतिरिक्त तिसरा कोणी जर दिला असेल, त्याचा जर अर्थ तिसरा जर कोणी महत्त्वाचा किंवा अपोजिट वर्ड आपण म्हणू, जर समजा त्याच्या शब्दामध्ये आलेला असेल तर तो समजून घ्यायचा वैकल्पिक. तुमच्यासमोर विकल्प दिलेला आहे, एक्झाममध्ये आपल्याला विकल्प दिलेले असतात, पर्याय दिलेले असतात. आई वडिला व्यतिरिक्त दुसरा कोणताच पर्याय नाही, तर तो म्हणजे इतरेतर द्वंद्व. आणि विकल्प म्हणजे जेव्हा तुम्हाला अथवा किंवा अशा शब्दाने जोडलेला असणे. पाहता अतिशय सोपे शब्द, काही व्याख्या करायची नाही. पहिलं पद नाही ना, दुसरं पद नाही ना, काहीच नाही, काही लक्षात ठेवायचं नाही. तिन्ही समाजामध्ये, तिन्ही प्रकारामध्ये समजा जोडी नंबर 1 आई आणि वडील काय समान, दोन्ही समान आहे आणि आणि याने जोडलेले आहे. विकल्प, दोन विरुद्ध पर्यायवाचक शब्द, पाप किंवा पुण्य. तुमच्यासमोर दोन्ही गोष्ट आहे, पाप आहे किंवा पुण्य आहे, त्यालाच विकल्प म्हणतात. दुसऱ्या पर्यायामध्ये तुमच्यासमोर कसं आहे, समान असतात आणि दोघंच असतात, दोनच पर्याय असतात. याच्यात विकल्प असतात परंतु अपोजिट वर्ड असतात आपण म्हणू त्याला, आणि ते अथवा किंवाने जोडलेला राहील. लक्षात राहील विद्यार्थी मित्रांनो. फक्त काय लक्षात ठेवायचं की विकल्पामध्ये सुद्धा पर्याय असतात आणि इतरेतरमध्ये सुद्धा पर्याय शब्द असते. म्हणजे फक्त एकच पर्याय असतो, तोच पर्याय आणि 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 वने जोडलेला असतो. तर वैकल्पीमध्ये किंवा अथवाने. आता हे तर जोडा लागेल तुम्हाला विग्रहात, परंतु तरीही विग्रह न करताही तुम्ही ओळखू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त अपोजिट शब्द लक्षात ठेवायचे. समान दर्जाचे शब्द आहे का, समान आहे ना, तर समजून घ्यायचं इतरेतर द्वंद्व. आणि दोन विरुद्ध अर्थाचे शब्द आहे का, तर तो विकल्प, वैकल्पिक द्वंद्व. मग विरुद्ध अर्थाचे जर असेल तर त्याला किंवा किंवा अथवा याने जोडायचं. आणि जर समान दर्जाची जर असेल तर आपण त्याला काय म्हणतो, आणि वने जोडायचं. आणि नंतरचा आहे समाहार द्वंद्व. समाहार लक्षात काय ठेवायचं आहे की हार, फुलांचा हार. जेव्हा फुलांची माळ दोन्ही पदर विणतो ना, त्यावेळेस काय करतात, दोन्ही पद तो काय करतो, समान ठेवतो दोन्ही हारामध्ये. आणि बरं फुलं समान ठेवतो, पण त्यासोबतच तो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडाची पाने शोभा येण्यासाठी दोन्ही साईडला सारख्या अंतरावर लावतात.
चमकी वगैरे लेस वगैरे सोडतात. तर हे सगळे इतर. एक लक्षात ठेवायचं, हारामध्ये ज्याप्रमाणे दोन्हीही पदरांमध्ये फुलमाळी ज्याप्रमाणे सारख्या प्रमाणात झाडाची पाने फुले जोडतो, चमकी लेस वगैरे जोडतो, तर तो समाज म्हणजेच समाहार. समाहार. आता बघा इथं समास ओळखण्यासाठी हळद कुंकू. हळद आणि कुंकू कशी आहे, अपोजिट आहे का सेम आहे? सेम आहे ना. अरे हळद कुंकू लावल्या जातं, हळद कुंकू आहेच आता समजा तिळ संक्रांतीला, बरोबर आहे. म्हणजे इतर कोणतंही नाही, शुद्ध किंवा अशुद्ध तुम्ही सांगू शकता. अपोजिट शब्द आहे, बरोबर आहे. शुद्धच्या विरुद्ध अशुद्ध, वैकल्प आहे. समाहार. इतर शब्द जमीन जुमला, जमीनसोबत काय झालं आहे, इतरही आहे, घर आहे सगळं. त्याच्यानंतर पहा समाहारमध्ये पाटीदार. अजून बघा इतर येतो समाहार म्हणजे पाटी दप्तर सगळंच आलं त्याच्यात. पेन आलं, पेन्सिल आलं, पुस्तके आली. इतर अनेक शब्दांचा उल्लेख होतो, त्याला आपण काय म्हणतो, समाहार. द्वंद्व समास. लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, काहीच नाही अजिबात आहे, फक्त शब्दावरून समाज ओळखायचा आहे. आणि हेच आपल्या क्लासचं, आपल्या चॅनलचं विशेष आहे. बघून घ्या. मित्र मैत्रिणी. आता मित्र आणि मैत्रीण इम्पॉर्टंट आहे जीवनातले तुमच्यावाल्या. मित्र आणि मैत्रिणी. कृष्ण आणि अर्जुन दोघेही कसे आहे, सेम आहे ना. कृष्ण म्हणजेच अर्जुन आहे, म्हणून आणि व म्हणजेच इतर येतोवर समजा द्वंद्व. आता सगळ्यात शेवटचा तो म्हणजे बहुव्रीही समाज. दोन्ही पदांची अर्थाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होणे याला म्हणतात बहुव्रीही समास. आता बघून घ्या. समाहार त्याला काय म्हणतो ना आपण, समाहार आणि बहुव्रीही या दोघातला मी तुम्हाला फरक सांगितला. अर्थाच्या दृष्टिकोनातून या समाहारमध्ये तिसऱ्या पदाचा बोध होत नाही आणि या समासामध्ये मात्र तिसऱ्या पदाचाच बोध होतो. आणि ते समजा आपण म्हणून प्रथमित असतात, ते विभक्तीमध्ये असतात. दोन्हीही पदे साधारणतः सारख्या विभक्तीत जर असेल तर त्याला समाधिकरण विभक्ती बहुव्रीही समास म्हणतात. आणि तसं लक्ष्मी आणि कांता दोन्ही शब्द कसे आहे, लक्ष्मीकांता याची जर विग्रह केला तर लक्ष्मी काय, लक्ष्मी आहे, कांता असा तो ज्याला म्हणतो तो विष्णू. म्हणजे लक्ष्मी बी लेडीज आहे आणि विष्णू हे लेडीज, म्हणजे प्रथम कर्ता आहे, विभक्ती बहुव्रीही आहे. आणि बोधही झाला. हेच जर आपण म्हणू समजा त्याला काय म्हणतात, नीलकमल हा शब्द जर आपण गृहीत धरला तर नीलकमलमध्ये कसं आहे, निळे आहे कमळ, असा तो होतो का, नाही, निळे असे कमळ. म्हणून निळकंठ हा जर शब्द जर घेतला तर कसा आहे, निळा आहे असा कंठ तो तिसऱ्या पदाचा बोध होऊ राहिला तर तो म्हणजे महादेव. आणि नीलकमळ, निळे असे कमळ, समाहार. पण नीळकंठ, निळे आहे असं कमळ तो, निळा आहे असा कंठ तो महादेव. म्हणजेच काय झालं, बहुव्रीही समास. आता बघा याच्यामध्ये नंतरचा आहे विभक्तीमध्ये सुद्धा विग्रहांती तुम्हाला सेम विभक्ती येतो कोणती ना कोणती तरी. आणि नत्र बहुव्रीही विभक्तांती नाही प्रथमित. त्या याच्यामध्ये आपण नत्र तत्पुरुषमध्ये पाहिलं होतं की निगेटिव्ह शब्द क्रमांक 2 वर आला होता. परंतु याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, निगेटिव्ह शब्द विग्रहांती कसा येईल, नंबर क्रमांक 1 वर येईल, आहे का नाही. नाही अंत ज्याला असा तो अनंत, आलं का नाही, असा फरक पडतो. महान. आता नत्र बहुव्रीही नास्तिक म्हणजे सहपरिवार. सहब्रूही समाज जर म्हणत असेल तर सह शब्द लागलेला. प्रादी बहुव्रीही समाजामध्ये अप, सु, दर, वि हे शब्द सुरुवातीला लागलेले असतात. आणि माहिती आहे का, तिसऱ्या पदाचा बोध होतो
जो तत्पुरुष समाजामध्ये होत नाही. तत्पुरुष समाजामध्ये सहसा अ वगैरे शब्द लागून सुरुवातीला आपल्या अविभावामध्ये सुद्धा दिसतो, परंतु तिसऱ्या पदाचा बोध होत नाही. आणि बहुव्रीही समाजामध्ये तिसऱ्या पदाचा बोध होतो. अप, सूर, दर, वीर शब्द. तर हा फरक आहे. व्याधिकरण दोन भिन्न विभक्तीत गजाचे आहे आनन असे ज्याला तो गणपती. वक्रतुंड समान प्रथम येत आहे वक्र आणि तुंड. भक्त बहुव्रीही समाजाची ही उदाहरणे आहेत. जर तुम्हाला कन्फ्यूज होण्याची अजिबात आवश्यकता नाही. फक्त एवढंच आहे, यामध्ये तिसऱ्या पदाचा अर्थ बोध होतो, जे समाहारमध्ये होत नाही. अनंत नाही ज्याला अंत, तिसरा अनंत. अशा पद्धतीनं हे तुम्हाला परीक्षेमध्ये बहुव्रीही समाज सुद्धा चौथा प्रकार तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे. विभक्ती प्रत्यय यामध्ये असतात. नीळकंठ, निळा आहे असा कंठ तो. अनंत नाही ज्याला अंत. निगेटिव्ह शब्द कसा आला नाही, सुरुवातीला आहे. नाही अनंत, नाही शब्द सुरुवातीला. आपण अनंत असं करू शकतो का? अनंत नाही, अनंत नाही असा तो नाही, बरोबर. निगेटिव्ह शब्द क्रमांक 1 वर, निगेटिव्ह शब्द 1 वर येणे. आणि निगेटिव्ह शब्द जर समजा विग्रहांती जर क्रमांक 2 वर झाला आला असेल तर काय होणार आहे तो? तर अविभाव समास किंवा नत्र तत्पुरुष समास होईल. अविभाव होईल किंवा नत्र होईल. नाही रोग ज्याला असा तो रोगी नसलेला, असा विग्रह झालाच नाही आहे ना. निरोगी निशब्द लागलेला आहे. तर हे दोन्ही समाजामधील फरक आहे. आणि आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा आपण काय करतो आहे, कंपॅरेटिव्ह आणि शब्द. आपल्या क्लासेसचं वैशिष्ट्य काय तर कंपॅरेटिव्ह अभ्यास आणि विशेष म्हणजे शब्दावरूनच संपूर्ण मराठी व्याकरण. तुम्हाला जर इतरही अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर आमच्या शॉर्ट स्टडी मास्टर या यूट्यूब चॅनलशी संपर्क साधा, सबस्क्राईब करा आणि बघा. एक लक्षात ठेवा की मराठी व्याकरण हा कठीण भाग जरी असला तरी आपण फक्त शब्दावरून शिकवतो. कोणत्याही प्रकारची व्याख्या नियम तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता नाही. अगदी तुमच्याच शब्दामध्ये तुम्हाला संपूर्ण मराठी व्याकरण मी शिकवत आहे. त्यामुळे इतरही मराठी व्याकरणाचे 12वीतील विद्यार्थी असो, तुम्ही 10वीतील असो, तुम्हाला जे व्याकरणाचे भाग आहेत ते येणाऱ्या समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा. आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा आणि परीक्षेमध्ये अधिकाधिक गुण घ्या. हीच तुम्हाला काय करतो आहे मी या व्हिडिओच्या रूपाने शुभेच्छा देतो. बघा, तुम्ही थोडासा सराव करू शकता. आत्तापर्यंत जेही आपण व्याकरण शिकलो, पुढे पोळपाट, महाकाव्य, महान असे काव्य, तिसऱ्या पदाचा बोध होऊ राहिला का? तुम्ही अभ्यास करा. विद्या असे धन, पाप किंवा पुण्य वेगवेगळा आहे, दोन्ही अपोजिट आहे. केर कचरा, इतर शब्द आले म्हणजे समाहार. पिवळे आहे अंबर असे तो, तिसऱ्या शब्दाचा बोध होऊ राहिला. माश्यासारखे डोळे आहे, ज्ञानामृत, ज्ञानरूपी अमृत, रूपी लागलेला आहे, पण तिसऱ्या पदाचा बोध नाही, समाहार. घनश्याम, घनासारखा श्याम. पोळपाट, पोळी, साठीपाठ, विभक्ती. धर्म, अधर्म, धर्म आणि अधर्म दोन्ही काय अपोजिट शब्द. विद्याधन, विद्या हेच धन. शेतीवाडी, शेतीवाडी सोबत इतर गोष्टी, गप्पा गोष्टी, इतर गोष्टी.